नमस्कार. उकडीचे मोदक आपण नेहमी बनवत नाही, त्यामुळे जेव्हा केव्हा उकडीचे मोदक बनवायचे असतात तेव्हा अनामिक दडपण येते. ही आपली स्थिती. मग नवशिक्यांची स्थिती कशी होत असेल? म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण अगदी पहिल्या प्रयत्नातही छान उकडीचे मोदक बनविण्यासाठी अगदी सहज सोप्या पद्धतीने मऊसूत उकड कशी काढायची, उकड काढताना कोणते पदार्थ वापरावेत, परफेक्ट उकड काढण्यासाठी उपयुक्त टिप्स, तसेच सोप्या पद्धतीने कळीदार मोदक कसे बनवायचे किंवा साचे वापरून कळीदार मोदक कसे बनवायचे, असे 4 प्रकारे मोदक करून आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, म्हणजे आपणही आपल्या हाताने गणपती बाप्पांसाठी मऊ लुसलुशीत चविष्ट मोदक सहज नक्की बनवू शकाल. चला तर मग यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सारण बनवण्यासाठी आपण एक नारळ घेतलाय मध्यम आकाराचा आणि त्याचा चव घेतलाय. तो चव एक मोठा बाउल निघाला आहे, म्हणून अर्धा बाउल आपण गूळ घेतलाय. आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे आणि वेलची पावडर. पुढची कृती पाहण्यापूर्वी आपले आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत आहे. तर यासाठी आपण इथे पॅन गरम करत ठेवलाय गॅसवर. त्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून घेतलंय आणि त्यावरती आपण एका मध्यम आकाराच्या नारळाचा जो चव केलाय तो एक मोठा बाउल भरलाय. तो चव पहिल्यांदा थोडासा परतून घेऊयात 1-2 मिनिटासाठी, म्हणजे त्यामधलं पाणी थोडंसं निघून जाईल. आणि ही टीप नवशिक्यांसाठी खूप चांगली आहे की पाणी लवकर कमी झाल्यामुळे खोबऱ्यातलं आपण गूळ घातल्यावरती त्याला जास्त पाणी सुटणार नाहीये. आणि आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घातलेला आहे. हा गूळ मी सुरीने थोडासा कापून घेतलाय, तरीही त्यामध्ये थोड्याशा गुठळ्या आहेत. आम्ही फोडून घेते उलाटण्याने आणि आपण हे मंद आचेवरती छान परतून घेणार आहोत. आपलं सारणचं खूप पातळ झालं तर त्यामध्ये आपण 1 चमचा तांदूळाची पिठी घालू शकता, त्यामुळे ते सारण छान घट्ट होईल. सारण सुकं झालं तर त्याच्यावरती 2 चमचे दूध घालायचं, म्हणजे ते छान मऊ होईल. बघा आपलं सारण आता जवळजवळ होत आलंय. अशी गोळी बनवून पाहूयात आपण. हे बघा अगदी व्यवस्थित जमते ती गोळी, हातालाही चिटकत नाहीये, म्हणजे आपलं हे सारण अगदी परफेक्ट तयार आहे. तर आता हे सारण तयार झालेलं आहे, त्यामुळे आता गॅस बंद केलाय आणि त्याच्यावरती वेलची पावडर घालून घेते आणि थोडंसं जायफळ किसून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे सारण तयार झालंय. हे आपण एका भांड्यात काढून ठेवूयात, म्हणजे गार होईल. असंच कढईमध्ये ठेवायचं नाही पॅनमध्ये, नाहीतर ते आणखी कडक होऊ शकतं, म्हणून दुसऱ्या भांड्यात काढून ठेवूयात. आता उकड काढण्यासाठी ज्या वाटीने आपण नारळाचा चव घेतला होता त्याच वाटीने आपण इथे तांदळाचं पीठ घेतलंय. एकदम बारीक दळलेलं हे तांदळाचं पीठ आहे. 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण 1 वाटी पाणी घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची आपण इथे जी एक टीप आहे दुसरी, की आपण 1 वाटी दूध घेणार आहोत आणि आपल्याला थोडंसं तूप लागणार आहे. तर आपलं महत्त्वाचं म्हणजे आपण नुसत्या पाण्यामध्ये उकड नाही काढत आहे, तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी आपण त्यासाठी दूध वापरणार आहोत. आणि आपण 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. दूध घातल्यामुळे काय होणार आहे की आपले जे मोदक आहेत ते छान मऊ लुसलुशीत होणार आहे. त्यामध्ये मी 1/2 चमचा तूप घालून घेतलंय आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. आणि आता आपण हे झाकण ठेवून उकळी येणारा ठेवूयात. आणि इकडे तांदळाच्या पिठीमध्ये मी मीठ घालून घेते चवीनुसार, म्हणजे आपण जर हे मीठ दुधात टाकलं असतं तर दूध फाटू शकतं, म्हणून आपण इकडे पिठात घालून घेतलं. दुधाला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण हे तांदळाची जी 1 वाटी पिठी आहे आपली ती घालून घेऊयात. ही पिठी कशी बनवायची ह्याची जर रेसिपी आपल्याला हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, म्हणजे आपण नक्की पाहूयात. आपण ही तांदळाची पिठी जी आहे ती मार्केटमध्ये उपलब्ध असते, दुकानांमध्ये मिळते, तर ती वापरू शकता. आपली उकड खूप छान तयार झाली आहे. त्यासाठी वापरलेलं पाणी आणि दूध हे अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये त्याला बसले, त्यामुळे अगदी मऊसूद उकड झाली. अशीच उकड आपल्याला हवी असते. उकड आपण हलविण्यासाठी इथे लाकडी उलाटणं घेतलंय. आपण लाकडी रवी किंवा लाटणं घेऊ शकता, त्याने उकड व्यवस्थित फिरवली जाते. हे बघा आता 2 मिनिटाची आपण उकडला छान वाफ देऊन घेतलेली आहे गॅस मंद ठेवून. आणि आता झाकण काढलंय 2 मिनिटानंतर. अशी आपली परफेक्ट उकड तयार झाली. एकदा हलवून घेतली आणि आता गॅस बंद केला आणि झाकून ठेवली होती आपण 15 मिनिटं उकड. आणि 15 मिनिटानंतर आपण पाहू शकताय आपली ही उकड अशी छान तयार झाली आहे. आता ती थोडीशी गार पण झाली आहे, त्यामुळे आपण ती व्यवस्थित हाताने मळू शकू. आणि जर आपण नवशिके असाल किंवा आपल्या हाताला जर गरम लागत असेल तर आपण एखाद्या वाटीने सुद्धा ती मळू शकता. पण आता ही उकड माझ्यासाठी तरी थोडी कोमट वाटते मला, म्हणून मी हाताला तेल आणि पाणी लावून घेतलं. आणि आता ही उकड व्यवस्थित मळून घेऊयात, कारण की उकडीचे मोदक करताना सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही उकड व्यवस्थित मळून घेणं महत्त्वाचं असतं.
8-10 मिनिटं आपण ही व्यवस्थित मळून घेणार आहोत. आपला हाताचा जो तळवा आहे त्याने आपण ती व्यवस्थित अशा प्रकारे बघा मळून घ्यायची. आपली उकड छान मळली गेली म्हणजे आपले मोदक छान होणारच. त्यामुळे उकड मळताना खूप प्रयत्न व्यवस्थित मळून घ्यायचे. आणि अशा रीतीने बघा आपली उकड कशी मळून तयार आहे का परफेक्ट हे बघण्यासाठी ही परीक्षण बघा. त्यासाठी आपण एक गोळा घेतला आणि त्याची पारी करून बघतोय बघा. त्याला अजिबात कुठेही भेगा म्हणजे क्रॅक गेलेले नाही आहेत. म्हणजे ती आपली उकड आता व्यवस्थित छान परफेक्ट मळून झाली आहे. आपण थोडंसं पाणी, तूप, तेल काही लावून व्यवस्थित ती अशी प्रकारे मळून घ्यायचे. आता ह्याचे मी मध्यम आकाराचे गोळे करून घेते. आपण ह्यापेक्षा छोटे किंवा मोठे हवे असेल तर मोठे घेऊ शकता. तर अशा रीतीने मी सगळ्या उकडचे जे आहेत पहिल्यांदा गोळे व्यवस्थित आपण करून घेऊयात. आणि अशा प्रकारे हे गोळे साधारणतः 16-17 गोळे बघा मध्यम आकाराचे तयार झालेत. आपण जर छोट्या आकारात केले तर आपले एका या मोठ्या बाउलमध्ये 21 मोदकही होतील. आता ते गोळे आपण एका भांड्यात ठेवणार आहोत. ते एकमेकांना चिटकू नये म्हणून मी थोडेसे ते तांदळाच्या पिठात गोळवून त्या डब्यात काढून ठेवलंय. पण मळताना जर आपल्याला पातळ वाटली तर त्यात आपण थोडंसं तांदळाची पिठी आणखी घालून ती व्यवस्थित मळू शकतो. म्हणजे ती पुन्हा घट्ट होऊ शकते. आता इकडे मी थोडीशी पिठी, तूप आणि सारण आपलं हे बघा आपण सारण पाहू शकता. अगदी छान अजिबात सुकलेलं नाही. आता एकदम गार झालंय. आणि आपले हे गोळे पण आपण पाहू शकता छान तयार आहेत. पण ते आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे ते सुकणार नाही आहेत. आणि हे बघा पारी अशी आपण हातात पकडायची आणि अंगठ्यांनी हळूहळू दाबत त्याची आपण छान एक पारी तयार करून घेणार आहोत. हे बघा व्यवस्थित पहा. आपण मध्ये मध्ये लागलंच तर आपण पिठी वापरूयात. आणि नवशिके असाल आपण नवीनच साधारणपणे जर बनवत असाल तर नक्की पिठीच वापरा. कारण की पिठीने कसं होतं हातावरती ते वळायला आपल्याला छान सोपं जातं आणि खूप छान आहे बघा. अशा रीतीने आपली पातळ पारी तयार होते. ही पारी आपल्याला मध्ये जाड ठेवायची आहे आणि बाजूने आपण व्यवस्थित ती पातळ करून घ्यायची. आता ही आपली पारी तयार झाल्यावरती त्याच्यामध्ये हे सारण आपण भरूया. मी तुम्हाला म्हटलं 4 पद्धतीने दाखवणार आहे. तर ही पहिली पद्धत आहे. असं जर आपल्याला जमत असेल तर करा. आधी सारण भरून घेतले आपण या पारीत आणि आता आपण त्याला छान कळ्या पाडतोय. कळ्या पाडणंही खूप सोपं आहे. पहा आपण क्लेचं जेव्हा आपण काही काम करतो त्याप्रमाणेच हे आहे. व्यवस्थित चिमूटमध्ये आपण पकडायची, त्याला एक चून घालायची, ती खालपर्यंत दाबत न्यायची. अशा प्रकारे आपण व्यवस्थित कळ्या पाडून घेतोय. मधल्या बोटाने व्यवस्थित चून पाडायची, अंगठा आणि मधल्या बोटाने ते दाबून घ्यायचं. अशा प्रकारे आपण ह्या चुना पाडल्या आणि वरच्या बाजूने हलक्या हातानं आपण ते फिरवत एकत्र आणायच्यात सगळ्या कळ्या. हे बघा अगदी हलक्या हाताने आपण करतोय. आणि नंतर त्यावरती आल्या की व्यवस्थित त्याचं वरती हे करून घ्यायचं आहे. सगळ्या एकत्र करायच्या. हे बघा अशा रीतीने हा आपला पहिल्या प्रकारचा मोदक तयार आहे. आता पुन्हा आपण त्याच पद्धतीने छान पारी तयार करणार आहोत. तूप हवं असेल तर तूपही लावू शकता. पण नवशिके असाल तर आपण नक्की पिठी वापरून करा म्हणजे छान होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पिठी वापरल्यामुळे मोदक आणखी आपले छान पांढरे व्हायला मदत होते. हे बघा अशा रीतीने आपण पारी बनवतोय. आणि आपण इथे उकड घेत असताना गाईचं तूप घातलंय. गाईचं तूप खरं शक्यतो घालू नये कारण की गाईच्या तुपाचा पिवळसरपणा आपल्या उकडीला येऊ शकतो. तर मोस्टली आपण इथे म्हशीचं तूप वापरलेलं सगळ्यात चांगलं. हे बघा अशा रीतीने आपण छान आहे बघा. आता काय केलं मी या मोदकामध्ये सारण नाही भरलेलं पहिल्यांदा. आधी आपण सगळ्या बाजूनी त्याला छान अशा कळ्या पाडून घेतोय. आपल्याला जे सोपं जाईल ते करा. आपण जर नवीन करत असाल तर माझ्या मते अशा पद्धतीने करा की पहिल्यांदा पारीला व्यवस्थित अशा कळ्या पाडून घ्या. हे बघा एका मधल्या बोटाने आपण अंगठ्याच्या शेजारच्या बोटाने आत हात घालून त्याला एक चून पाडतोय आणि अंगठा आणि मधल्या बोटाने खालपासनं आपण त्या दाबून घेतोय चुना. आणि आता ह्याच्यामध्ये मी सारण भरते. आधीच्या मोदकात आपण आधी सारण भरलं आणि मग कळ्या पाडल्या होत्या. यात आपण आधी कळ्या पाडून घेतल्यात आणि मग सारण भरलंय. पुढची प्रोसेस आधी केली त्याप्रमाणेच आहे. वरच्या जो कळ्या आहेत त्या व्यवस्थित हलक्या हाताने फिरवत अशा हळूहळू जवळ आणायच्या आणि वरती आल्यावरती त्या व्यवस्थित एकत्रपणे अशा वर ओढून घ्यायच्या. त्यासाठी लागेल तेव्हा मध्ये आपण तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा तूप वापरलं तरीही चालेल. हे बघा अशा रीतीने आपण पीठ वापरून जेव्हा मोदक करतो तर ते छान पांढरे शुभ्रही होतात. हे बघा पुढची बारी आपण आता करून घेतोय. हे बघा अशा रीतीने आपण पुन्हा 3दा आपण पाहिले की पारी कशी बनवायची. आता ही तिसरी पद्धत आहे.
यामध्ये जर आपल्याला नीट आपली पारी नाही बनली, त्याच्या कळ्या नाही पडल्या, तर आपण त्या मोदकाला कशा प्रकारे व्यवस्थित कळ्या पाडू शकतो हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण इथे आपल्या रोजच्या वापरातला चमचा वापरला आहे बघा, आणि चमच्यानं हळूहळू त्या कळ्या अगदी सुबक आकार देण्याचा आपण इथे छान प्रयत्न करतोय, कारण की प्रत्येक वेळी प्रत्येक मोदक आपला सुबक होईलच असं नाही, तेव्हा असा चमचा वापरूनही आपण मोदकाला छान कळ्या पाडू शकतोय। तर ही आपली तिसरी पद्धत झाली। तिसरा मोदक आपण अशा पद्धतीने बनवलाय, चमच्याची मदत घेतली आहे बघा, छान त्याला अशा कळ्या पडल्यात। हाही खूप छान आखीव रेखीव आपला मोदक तयार झालेला आहे। आपल्याला जेव्हा नीट कळ्या पडल्या नाही जात आपल्या मोदकाला, तेव्हा ही पद्धत आपण सहज वापरू शकतो। हाताने सुद्धा थोड्या थोड्या आपण ह्या कळ्या करून घेऊयात। अशा रीतीने हाही आपला मोदक तयार आहे। आता आपण साचा वापरतोय। हा माझ्याकडे जुना एक साचा आहे, त्याला तेल लावून घेते। यामध्येही छान मोदक होतात, खूप छान आकार येतो, आणि गोळी आपण प्रत्येक वेळी हातावर चांगली पहिल्यांदा 1 मिनिटभर व्यवस्थित मळून घेतोय। त्यानंतर त्याचा अंडाकृती आकार करून त्या साच्यामध्ये मी ते पीठ घातलेलं आहे बघा, उकड आपली, आणि अंगठ्यानं पहिल्यांदा दाबते मी गोल गोल करून, ती सर्व बाजूंना आपण दाबत नेली आहे। आता बोटानं आपण ती उकड अख्ख्या त्या साच्यामध्ये पसरवून घेतोय आतल्या बाजूला। पीठ जर कमी लागलं तर आपण आणखी घालूयात, त्यामध्ये उकडीचं पीठ घेतोय, उकड घालून घेतोय, लागेल तेवढी उकड घालून आपण व्यवस्थित सर्व बाजूंनी उकड लावून घेतलेली आहे साच्यामध्ये। आणि आता सगळीकडे उकड लागल्यावरती त्याच्यात सारण भरून घेतलंय, आणि आता सारण भरपूर भरल्या जातं या साच्यामधल्या मोदकामध्ये, आणि भरपूर सारण असलेला हा मोदक आपला तयार होईल। आणि आता पुन्हा मी थोडासा उकड घेतलेली आहे आणि पूर्ण बंद करून टाकूया। बंद बघा अगदी व्यवस्थित करायचं आहे, आतमध्ये आपला अगदी हात घालून साच्यामध्ये अशा प्रकारे आपण ती अख्खी उकड जी आहे साच्यात घालून बंद केलेली आहे। आणि अशा रीतीने आपला हा सुबक सुंदर असा मोदक तयार आहे। हाताने जर जमत नसेल तर असे साचे बाजारात सहज उपलब्ध आहेत, प्लॅस्टिकमध्येही मिळतात, आपण वापरू शकता। आता हे माझ्याकडे एक मोद पाडण्याचा आहे चमचा, तो घेतलाय, त्यामध्येही छान मोदक होतात, सहज बनवू शकतात। एक मोदका आपण त्यामध्ये लाटी छान आपण व्यवस्थित मऊ करून घेतलेली हातावरती मळून, त्यानंतर ती यामध्ये आपण अशा रीतीने पसरवून घेतोय बघा। आपला गोळा साधारण थोडासा छोटा आहे मोदकाचा, म्हणून पुन्हा आपल्याला थोडंसं त्यामध्ये घालून घ्यावं लागतंय उकड, आणि आपण सगळीकडे बघा व्यवस्थित पसरवून घ्यायची सर्व बाजूंना, खूप जाड नाही पातळ नाही, एकसारखी पसरवून घेतली आहे। आणि आता त्या मोदकाच्या चमच्यातनं आपण ते बाहेर काढलेलं आहे बघा, खूप छान आकार आला आहे त्याला। आणि आता त्यामध्ये आपण सारण भरलं आहे, आणि हळू अगदी हलक्या हातानं सगळे ते वरच्या बाजूला ओढून घेतोय, आणि त्याच्या कळ्या जवळ आल्यावरती हे बघा अशा रीतीने आपण त्या दाबून छान आपला हा मोदक तयार आहे। किती सुंदर आकार आला की नाही? तर अशा रीतीनेही आपण मोदक बनवू शकता। अशी ही 5वी पद्धत आपण पाहिली आहे। आपण म्हणजे 5 वेगवेगळ्या प्रकारे मोदक इथे करून पाहिले। आता चाळणीला मी तूप लावून घेतले, आणि हे आपले जे मोदक तयार आहेत ते आता आपण उकडण्यासाठी ठेवणार आहोत। पण आता हे मोदक होतं आपण बराच वेळ करत असतो, बरेच मोदक करतो, त्यामुळे ते बरेचदा वाळतात, आणि ते वाळल्यानंतर उकडल्यावरती त्याला तडे जाऊ शकतात, म्हणून आणि मऊसूद आपले मोदक व्हावेत म्हणून हे मोदक आपण हे बघा वाटीत पाणी घेतलंय, त्या पाण्यात एक एक मोदक मी थोडासा बुडवतेय आणि चाळणीत ठेवते, आणि त्यामुळे काय होतं जर आपले मोदक वाळले असतील तरीही ते छान सॉफ्ट होतात, आणि याला आपण पिठी लावून आपण हे वळलेत मोदक, त्यामुळे त्याच्यावरती जी अतिरिक्त पिठी असेल ती सुद्धा या पाण्यामुळे शिजण्यासाठी मदत होईल, म्हणून ह्याच्यावरती थोडंसं मी पाणी शिंपडलंय, थोडं असं 2दा ते 3दा मोदकांवरती। 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊयात मोदक। आणि आजची ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर आता 12-13 मिनिटांनंतर आपली ही उकड तयार झालेली आहे। झाकण काढून पाहिलंय, हात थोडासा मी ओला करून घेतेय आणि मोदकाला लावून घेतेय। मोदक उचलून पाहते, हे बघा अगदी सहज उचलला जातोय, हाताला काही चिकट लागत नाहीये, म्हणजे आपले मोदक छान उकडले गेले। त्यामुळे आता गॅस बंद करूयात आणि ही चाळणी बाजूला काढून गार करून ठेवूयात। आपल्या अशा रीतीने मोदक गार झालेले आहेत, तर एका आपण ताटामध्ये काढून घेऊयात, म्हणजे पुढचे मोदक जे आहेत ते आपल्याला वाफायला ठेवता येतील। आजची रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल।
तर आता हे पुढचे मोदक आपण वाफायला ठेवणार आहे. मी ह्यामध्ये करंजी बनवली आहे, कारण की आपल्याकडे असं समजलं जातं की जेव्हा आपण मोदक बनवतो तेव्हा एक करंजी बनवावी आणि जेव्हा आपण करंज्या बनवतो तेव्हा एक मोदक बनवावा. किती समानतेचा संदेश देणारे आपल्या इथली परंपरा आहे की नाही. इथे आता झालेला आपला तयार मोदक आपण पाहू शकता वाफवलेला. तो आपण बघा, मी तुम्हाला फोडून दाखवते. किती छान मऊ लुसलुशीत आणि आपलं सारणी किती छान रंग आला आहे आणि त्याच्यावरती असं भरघोस तूप घालून आपण तो खाण्यास तयार आहे. आपण इथे मऊ लुसलुशीत आणि पांढरे शुभ्र असे मोदक करण्यासाठी 1 वाटी दूध वापरलेलं आहे, 1 वाटी पाणी वापरलेलं आहे. तर हे अगदी आपलं परफेक्ट प्रमाण आहे. त्यामुळे आपल्याला मोदक छान पांढरे शुभ्र आणि मऊ लुसलुशीत झाले. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे आपण जेव्हा उकड काढतो तेव्हा अगदी मी इथे 1 वाटीला पाव चमचाच तूप घातलेलं आहे. तूप जर जास्त झालं तर मोदक चांगले वळले जात नाही किंवा पाकळ्या पाडताना तर नीट चिटकत नाहीत, तसंच मोदक कडक होतात. त्यामुळे तूपही जास्त घालायचं नाही उकड घेताना. अशा रीतीने हे आजचे आपले मऊ लुसलुशीत स्वादिष्ट असे मोदक तयार आहेत. आपल्याला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपण असे मोदक बनवून पहा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसह. तोवर आनंदी राहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत राहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.